माझा प्रश्न तत्कालीन डेप्टी डायरेक्टर आणि तत्कालीन राज्यमंत्री यांच्या बाबतीत शिक्षण उपसंचालक श्री शिवलिंग पटवे अमरावती तसेच शेतकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा हितचिंतक असल्याचं नाटक करून स्वतःला मिरवणारे एक माजी राज्यमंत्री यांच्या कार्यकाळात शेकडो शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बोगस भरतीस मान्यता देऊन करोडो रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा घोटाळा झालेला असून या घोटाळ्यात माजी राज्यमंत्री यांचा एक नातेवाईक सुद्धा होता। तसेच याच काळात या घोटाळ्याची चौकशी करणे तर दूरच, पण त्याच वेळी बोगस भरती करण्यात आलेल्या शिक्षकांचे थकीत वेतन सुद्धा दिले गेले। या प्रकरणात एकूण 13 व्यक्तींचा समावेश होता। विशेष म्हणजे या प्रकरणाचे उगमस्थान अमरावती जिल्हा आहे आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे या घोटाळ्यातला मुख्य दलाल हा माजी राज्यमंत्री यांचा नातेवाईक आहे। हा अचलपूर माझ्या मतदारसंघातील होता। याच मतदारसंघातील दलालाने अनेक शाळांना गैरपद्धतीने अल्पसंख्याक दर्जा मिळवून दिला व माजी राज्यमंत्री यांच्या नातेवाईकाचा म्हणजेच या मुख्य दलालाचा दर्जा मिळवून देण्याचा रेट हा 10 लाख रुपये होता। श्री शिवलिंग पटवे शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याच काळात अमरावती इथून संपूर्ण विभागात तसेच नागपूर विभागात या बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची बीजं अमरावती इथून पेरल्या गेली। याबाबत कित्येक वृत्तपत्रामध्ये पुराव्यासह बातम्या अनेक पत्रकारांनी छापल्या। मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्या माजी राज्यमंत्री व श्री शिवलिंग पटवे शिक्षण उपसंचालक यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। तरी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की या प्रकरणाची SIT चौकशी करण्यात यावी, त्यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी व कोणत्या तुम्ही करणार आहात का आणि किती वेळात SIT ची स्थापना करणार आहात याचं उत्तर मला पाहिजे।